माझी जबाबदारी. राजेश भाऊ गावंडे, संस्थापक अध्यक्ष शेतकरी कन्या पुत्रिका संघटना नांदुरा यांची प्रेरणा घेऊन जिल्हा परिषद शाळा कोकलवाडी येथे आम्ही दर रविवारला इतर विषय म्हणजे संगीत असेल, चित्रकला असेल, हस्तकला असेल, शिल्पकला असेल, त्यासोबतच विविध स्पर्धा परीक्षा यांचं मार्गदर्शन आम्ही दर रविवारला आमच्या शाळेमध्ये सुरू केलेलं आहे. आणि त्यासोबत इतर परिसरातील काही विद्यार्थी आहेत ते पण या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही एक विचार केला की बा हस्तकलेमध्ये आपण राखी बनवणे हा उपक्रम घेतला. त्याला मार्गदर्शक म्हणून कुमारी वैष्णवी इंगडे नायगाव या शिक्षिकेने आमच्या मुलींना राखी कशी बनवायची याचं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या राख्या बनवून घेतल्या. आणि त्यानंतर त्या राख्या आम्ही आपल्या भारतीय सैनिकांना पाठवत आहोत. आणि असेच उपक्रम आमची शाळा जिल्हा परिषद कोकलवाडी ही वर्षभरात राबवत राहील. आणि त्या स्पर्धा परीक्षासोबतच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई यांच्या ज्या परीक्षा होतात ह्या पण इथून दिल्या जातील आणि विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. परिषद प्राथमिक शाळा कोकलवाडी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातील इतर शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी व आपल्या परिसरामध्ये जसं आपली इथं एक खदान आहे त्या खदानवरील विद्यार्थी, काही मंडळीचे विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या गावामधल्या शाळेत एक उपक्रम राबवला. राखी बनवणे हस्तकला आहे आणि या कलेमधून आता ह्या ज्या राख्या तयार झाल्या आहेत ह्या राख्या आपल्याला भारतीय सैनिकांना पाठवायच्या आहेत. त्यांचे पत्ते प्रकाश रणित आणि माझे बंधू वामनराव भगत यांनी प्राप्त केलेले आहेत. हे दोन्ही बंधू हिरिरीने भाग घेऊन आणि प्रत्येक गोष्टीत विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे उपक्रम राबवून घेत आहेत. मला याचा अभिमान आहे की माझ्या गावातील हे होतकरू तरुण अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा उपक्रम घेत आहेत आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा भविष्यातच नव्हे तर आयुष्यामध्ये भरपूर फायदा होणार आहे. आणि या फायद्यामुळे आपलं गाव एक प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य राहावं यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आम्ही सुद्धा आमच्या परीनं त्यांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करण्याची आमची तयारी आहे. तर कृपया गावातील सुद्धा काही मंडळींनी या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी आपली सेवा इथं आपल्या शाळेला द्यायची ही मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. समाजाचा आपण देणं लागतो असाच एक उपक्रम आमच्या गावातील शाळेतील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी एक उपक्रम राबवलेला आहे. तो म्हणजे या राख्या तयार करणे. आपण पाहू शकता या ठिकाणी ह्या ज्या राख्या आहेत ह्या राख्या या चिमुकल्यांनी तयार केलेल्या आहेत. त्यांची कल्पकता वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या वेगवेगळे त्याच्यामध्ये डिझाईन त्यांनी या ठिकाणी तयार केलेले आहेत. हे पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळे त्यांनी त्यांच्या कल्पनेने या ठिकाणी ह्या राख्या तयार केलेल्या आहेत. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या राख्या भारतीय जवानांना पाठवल्या जात आहेत. आपण पाहू शकता आज या ठिकाणी ह्या ज्या राख्या आहेत ह्या राख्या आज आम्ही बॉक्स पॅकिंग करून आपले जे भारतीय जवान आहेत यांच्याकरता पाठवणार आहोत. तर या उपक्रमासाठी हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची आपण नावं तरी जाणून घेतले पाहिजे. माझं नाव सिद्धी वसंतराव पाटील आणि मी हे बनवले. माझं नाव मुक्ता महादेव फुटाडे आणि मी पण हेच बनवले. माझं नाव विद्या पुरुषोत्तम भगत, मी हे राखी बनवली. माझं नाव देवयानी संतोष भगत, तुम्ही हे राखी बनवली. माझे नाव समृद्धी देश भगत, मी हे राखी बनवले. माझे नाव वैष्णवी सुरेंद्र भगत, मी हे राखी बनवली. माझं नाव दीपाली अनंता पांडे, मी हे राखी बनवलेली आहे. माझे नाव श्रुती राजनिक, मी हे राखी बनवले. माझे नाव श्रेया प्रकाश राजनिक, मी हे राखी बनवले. माझे नाव रिया प्रकाश राजनिक, मी हे राखी बनवले. आणि ह्या राख्या आज आपण आपल्या भारतीय जवान यांना पाठवणार आहोत. तर असेच उपक्रम आपण वर्षभर राबवत राहूया. धन्यवाद.